मुंबईत आज प्रमुख ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मराठा आरक्षणाचा जीआर मध्ये बदल होणार का यावर चर्चा होईल। जीआर रद्द केला तर आम्ही मोर्चात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू। जरांग यांनी सत्यानाश केला, आम्हाला उद्ध्वस्त केलं। वडेट्टीवारांची टीका। तर आम्हाला मातीत घालायचं तर ठरवलंय तर घालाच मातीत, असंही वडेट्टीवारांनी वक्तव्य करत आक्रमकता दाखवली। ओबीसींसंदर्भातल्या आजच्या बैठकीला तायवाडे जाणार नाही। दरम्यान मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही। जीआरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही। बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। आज ओबीसी नेत्यांच्या बैठकीत तोडगा निघेल। परिणय फुके यांची प्रतिक्रिया। ओबीसी नेत्यांमध्ये काही गोंधळ। बबनराव तायवाडेंना जीआरवर काही आक्षेप नसल्याने ते आजच्या बैठकीत येणार नाही। परिणय फुके यांचं वक्तव्य। ओबीसी हे वंचितला स्वीकारायला तयार नाहीत। भाजप आणि आरएसएसने ओबीसींचा घात केलाय। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये मी बसत नसेल तर बैठकीला कशासाठी जाऊ? मला शासनाकडून बैठकीचं निमंत्रण नाही। बैठकीसाठी वडेट्टीवारांच्या पीएस आम्हाला फोन। ओबीसी बैठकीवर लक्ष्मण हाक यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देत आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगितले, तरीही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे राजकीय तेढ निर्माण करतायत। ओबीसी आरक्षणावरून करुणा मुंडेंचा मुंडे बंधू भगिनींवर निशाणा। गौतमी पाटीलवर कारवाई करायची की नाही? चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन। डीसीपीला सूचना देताना चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल। कार रिक्षा अपघात प्रकरणी रिक्षा चालकाच्या मुलीनं चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या गाडीचा अपघात। रिक्षा चालक जखमी। या प्रकरणासंदर्भात पोलीस एक विशेष अधिकारी नेमणार। सर्व तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाईल।